बेकायदा पब हुक्का पार्लरला स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार. आमदार संजय केळकर यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा. ठाण्यातील बेकायदेशीर पब हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आमदार संजय केळकर यांना दिली आहे. पुणे येथील दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदेशीर डान्स बार, पब, हुक्का पार्लर पुन्हा चर्चेत आले असून आमदार संजय केळकर यांनी याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेत ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावेळी त्यांच्या मागण्या मान्य करत श्री डुमरे यांनी अशा अवैध व्यवसायांना त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहतील असे सांगून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन केळकर यांना दिले आहे. गेली 2.5 ते 3 वर्षापासून आमदार संजय केळकर ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या लोकचळवळीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. अधिवेशनातही त्यांनी यावरती आवाज उठवला. त्यामुळे ठाण्यातील या अवैध व्यवसायांवरती कारवाई झाल्या. मात्र त्यानंतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या भेटीत केळकर यांनी केलेल्या मागण्या मान्य करत डुमरे यांनी यापुढे संबंधित पोलीस ठाण्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तर या अवैध व्यवसायांवरती नियमित आणि ठोस कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. हा खरं म्हणजे सामाजिक प्रश्न आहे आणि आम्ही हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही एक पब्लिकला लोकांना बरोबर घेऊन चळवळ सुरू केली 2 वर्षापूर्वी विधिमंडळामध्ये किंवा अधिकाऱ्यांच्या समोर अधिकाऱ्यांना इन्फॉर्मेशन देत वेळोवेळी सीपींची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि काही वेळेला प्रत्यक्ष त्या हुक्का पार्लरसाठी रस्त्यावर उतरून आम्ही ही मूव्हमेंट चालवली. कारण हा मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि त्याचे पडसाद आपल्याला वेळोवेळी दिसतात. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पब, रेस्टॉरंट बेकायदेशीर सगळं आहे त्यामध्ये काही काळ जो आहे तो याला यश आलं. आपण जे म्हणताय तसं नाही आहे. त्याला यश आलं. जवळजवळ 70-75% हुक्का पार्लर या शहरामध्ये पूर्णपणे बंद होते. परंतु ही ज्याला म्हणता येईल की कंटिन्युअस प्रोसेस आहे की याच्यामध्ये लोकसहभागातून आम्हीही सतत ही चळवळ चालू ठेवायला पाहिजे आणि पोलिसांनीही त्या निमित्ताने त्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा तिथे चालू ठेवायला पाहिजे. पण ती शेवटी होत नाही. अधिकारी बदलले की आपल्याला वेगळं बघायला मिळतं. कारण शेवटी हा नेक्सस आहे आणि याच्यामध्ये केवळ डिपार्टमेंट नाही तर अनेक लोक या सगळ्या अवैध कामामध्ये गुंतलेले आहेत की ज्याच्यामध्ये पैसे आहेत, हप्ते आहेत. काही अधिकारी खूप चांगले आहेत. त्यामुळे जे अधिकारी चांगले आहेत त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही हुक्का पार्लर किंवा अशा प्रकारचे बेकायदेशीर पब. आणि त्यामुळे हा पब्लिक पार्टिसिपेशनच्या माध्यमातून एक जनतेचा रेटा म्हणून देखील पुढे आणायला लागेल.